ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण भक्तामर स्तोत्रमधील सर्व आपत्ती विनाशक काव्य ऐकणार आहोत। अंभोनिधोक्षुभितभीषण नक्रचक्र पाठीन पीठ भयदोल्वण वाडवाग्नो रंगत्तरंग शिखर स्थितयान पात्रा त्रासं विहाय भवता स्मरणात व्रजंती। हे भगवन, क्रोधाने प्राप्त झालेल्या भयंकर सुसरी व मासे यांच्याद्वारा भीती पैदा करणारी तसेच विक्राळ वडवानल जेथे आहे अशा समुद्रात चंचल लाटांच्या अग्रभागावर उभे राहिलेले आहे जहाज ज्याचे, असा मनुष्यही आपल्या स्मरणाने भीती सोडून यात्रा करीतो। हे परमेश्वर, जे लोक आपले स्मरण करतात ते मोठमोठ्या वादळात देखील समुद्रात निर्भय होऊन पर्यटन करतात। संकटमोचक रिद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्हं नमो अमीय सवीनम ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमो रावणाय विभीषणाय कुंभकर्णाय लंकाधिपतये महाबलपराक्रमाय मनश्चिंतितं कुरु कुरु स्वाहा। ब्रह्ममुहूर्तावरती सफेद वस्त्र धारण करून उत्तर दिशाकडे यंत्र विराजमान करावे। दीप धूप लावून कलशाची स्थापना करावी। आपले मुख पूर्व दिशाकडे असावे। सफेद आसनावरती पद्मासनामध्ये बसून 1008 वेळा काव्य, वृद्धिजाप्य आणि मंत्र याची आराधना केल्याने हे मंत्र आपल्याला सिद्ध होते। याचे फल आहे सर्व आपत्ती विनाशक। ओम ह्रीं संसार सिंधु तारकाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 44 ऐकलो आहोत। उद्या भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 45 ऐकूया। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।